मैदानावरती आलेला आहे आणि अर्थातच लेफ्टी फलंदाज ऑन साइडला आपण वीरवेशना पाहिली तर एक क्षेत्ररक्षक लॉंगन मध्ये तैनात केलाय, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, तेव्हा डीप स्क्वेअर लेग सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तसेच आपण जर ऑफ साइडला पाहायला गेलं तर एक फ्लाइंग स्लिप देखील तैनात केले. तदनंतर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने रवाना होतोय, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रवाना होतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. आणि पुन्हा एकदा यावेळेस मिलिंद चांगला बॉल आहे, खोलो टप्प्याचा बॉल, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यापासून या ठिकाणी वंचित ठेवलेला आहे. मोठे स्ट्रोक मात्र येत नाहीयेत. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर या ठिकाणी अगदी आक्रमक पवित्रा साकारावा लागेल. कारण आतापर्यंत आपण इक्वेशन पाहिलं तर 21 बॉल मध्ये 53 धावींची गरज आहे. 22 वरती 1 विकेट अशी आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाचा. अप्रतिम असं हे मैदान. तदनंतर मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर आजचा सॅटरडे म्हटलं की काही सेकंड हाफला आता या मैदानावरती आलेले आहेत. म्हणजे संध्याकाळी या मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला अगदी मोठ्या संख्येने पाहायला मिळणार आहे. कारण उद्याचा हॉलिडे आहे, संडे आहे. मोठा फटका घ्यायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये बराच वेळ, चेंडू डीप पॉइंटच्या दिशेनं ट्रॅव्हल होतो. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु शेवटला मात्र त्या ठिकाणी चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. एक अप्रतिम चौकार. आणि आता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला सीमारेषा भेदी प्रहार करावे लागतील. कारण प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं हे खऱ्या अर्थानं आता मोरबा संघाला लक्ष द्यायचं आहे. कारण 20 बॉलमध्ये तब्बल 49 धावा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. बघा रिक्वायर रन रेट या ठिकाणी 14.7चा आहे, करंट या ठिकाणी 9.75चा आहे. त्याच्यामुळे रन रेट वाढवावा लागेल. परंतु मिलिंद सालके थोडासा, कधी चांगला चेंडू येतोय, कधी एखादाच मध्ये खराब चेंडू होतोय. पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलेला आहे, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. म्हणजेच काय की हा चेंडू लिगल आहे, डॉट बॉल आहे. तिसऱ्या ओव्हरमधील 5 बॉल कंप्लीट झालेत आणि आता या षटकातील शेवटला बॉल, 19 बॉल मध्ये आता 49 धावांची गरज. बॅटिंग करत असताना रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाला शेवटला बॉल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपल्याला जुहेद काजी पाहायला मिळतोय. ओहो, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला गेला आणि 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 3 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना मोरबा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26 ही आतापर्यंत पाहायला मिळते. तसेच अध्यक्ष आदरणीय राहुल बक्कम साहेब, आपण मात्र या ठिकाणी यायचं आहे. आपले सहकारी वाट पाहत आहेत. राहुल बक्कम सर, 3 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. बघा, कालचा दिवस आपण पहिला सामना पाहिला असाल तर कालच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये 36 बॉलमध्ये तब्बल 94 धावा केल्या होत्या. ॲज कम्पेअर टू येस्टरडे आजचा दिवस आपण जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगला 74 धावा केल्यात. म्हणजे स्कोअरचा जो आलेख आहे, धावांचा आलेख, तो थोडासा डाऊन मध्ये होताना दिसत आहे. परंतु इथे ही धावसंख्या सुद्धा आता मात्र दोनही संघांसाठी ही मॅच महत्वपूर्ण असणार आहे. त्याच्या अगोदर सुद्धा याच मैदानावरती 93 धावा झाल्या होत्या आणि त्या सुद्धा चेस केल्या होत्या. आपण स्कोर ट्रेंड आपण मैदानावरती स्क्रीनवरती पाहू शकतो. दोन्ही संघांचा या ठिकाणी ग्राफ दाखवला जातोय. अर्थातच एका बाजूला आयुष्या फायटर तर दुसऱ्या बाजूला रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅलेंजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ब्रॉडकास्टिंग. लास्ट विकेट सुद्धा मैदानावरती पाहतोय. 7 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान हे मसूद गजगेने दिलं होतं, त्याला मात्र मिलिंद सालकेने बाद केलंय. राहुलचा तो एक अप्रतिम असा कॅच. आणि आता नक्कीच मैदानावरती थोडासा ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला, लगेच मॅच मात्र सुरू करायची आहे. कारण आजचा सुद्धा दिवस आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असणार आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. खऱ्या अर्थानं दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी ही स्पर्धा अगदी आनंदानं, उत्साहानं, गुण्यागोविंदानं, एकात्मतेनं सुरू झाली. आणि पाहता पाहता आजचा मात्र
8वा दिवस या ठिकाणी आलेला आहे आणि 8व्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर आता लकी ड्रॉ कुपन आहे ती लिमिटेडच राहिलेली आहेत. एकदा ती संपली की परत मिळणं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे मी प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण सुद्धा जर बाईकचे हकदार व्हायचं असेल तर मात्र लगेच या ठिकाणी कुपन खरेदी करा आणि आपल्या लकी ड्रॉ बॉक्स मध्ये ते कुपन मात्र टाकायचं आहे. येणारे 18 बॉल 49 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच मैदानावरती. नवीन गोलंदाज राहुल. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. हाय अँड हँडसम चेंडू सरळ गेला बिहाइंड द विकेट. सीमारेषा पलीकडे येतोय दमदार षटकार. भविष्यामध्ये उजेडणारी प्रत्येक सकाळ ही तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. पहिला पर्याय की तुम्ही झोपून फक्त स्वप्न पाहत राहा आणि दुसरा पर्याय आहे उठून स्वप्नांचा पाठलाग करा. आणि आज खऱ्या अर्थानं त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये होता. रॅपिडो चॅलेंजेस मोरवा, परंतु या ठिकाणी निखिल जाधवच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर धावसंख्येला एक चांगला आकार आलेला आहे. आता 17ला 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. माणगाव तालुक्यामधील ग्रामीण भागातून अनेकशे खेळाडू आहेत ज्यांचं ऑप्शन मध्ये सिलेक्शन झालं आणि आज खऱ्या अर्थानं एक स्वप्नातील चांगला प्लॅटफॉर्म माणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालाय. आणि संधीचं सोनं करत असताना प्रत्येक खेळाडू आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण आणि खऱ्या अर्थानं आपण केलेली मेहनत या ठिकाणी पणाला लावत आहे. आणि या स्पर्धेमध्ये माझा चांगला परफॉर्मन्स कशा पद्धतीने होईल या अनुषंगानं त्याचे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न या मैदानावरती चालू आहेत. 17 बॉल मध्ये 43 धावांची गरज. एका बाजूला सलामीचा फलंदाज जुहेद काझी हा देखील तैनात आहे. दुसऱ्या बाजूला निखिल जाधव ज्याने आल्या या ठिकाणी दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळून काढलेला आहे. त्याच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील. आणि आता राहुल पार्टे यांच्या षटकातील हा सेकंड बॉल. चांगला बॉल आहे. खोलो टप्प्याचा बॉल. कार्पेटचा अर्थातच आधार घेतला. लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू गेला. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी चेंडूवरती येईल, फेक करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली गेली. चांगला क्रिकेट आहे. मध्येच एखादा मोठा फटका येतोय किंवा त्याच वेळेला एक सिंगल धाव, दुहेरी धाव याकडे सुद्धा फोकस केला जातोय. पण क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्ही प्रत्येक चेंडूवरती फटके मारू शकत नाहीये. एखादा चांगला चेंडू असेल तर त्याचा सन्मान सुद्धा करणं तेवढंच महत्वाचं आहे. यालाच तर सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. तुमच्याकडे संयम किती आहे. कोणत्याही क्षेत्रात सुद्धा संयम फार महत्वाचा आहे आणि तो संयम ठेवत असताना या ठिकाणी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न जुहेद काझी आणि निखिल जाधव या दोनही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक गडी बाद 33 अशी धावसंख्या दफलकावरती. 16 बॉल मध्ये आता 42 धावांची गरज. पुन्हा एकदा राहुल पार्टे. हो चांगला बॉल आहे. टप्पा पडला तदनंतर स्लाइटली टर्न झाला परंतु मैदानावरती आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय बॅट्समन जुहेद काझी आणि डीजेला मिळते संधी. आपल्याला वाटतं ना तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची आणि ती वेळ आता बॅटिंग करणाऱ्या संघावरती आलेली आहे. कारण येणाऱ्या 15 बॉल मध्ये 42 तेवढंही सोपं नाहीये आणि तेवढंही अशक्य नाहीये. टेनिस क्रिकेटचा हा खेळ आहे. अगदी येणाऱ्या काही चेंडू मागे 2 ते 3 मोठे फटके आले तर आरामात या ठिकाणी रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कमबॅक करू शकेल. पण तो दुसऱ्या बाजूला आयुष्य फायटर या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मग त्यांची फलंदाजी असू द्या, त्यांची गोलंदाजी असू द्या, त्यांचं क्षेत्ररक्षण असू द्या आणि त्यांचं ओव्हरऑल प्लॅनिंग असू द्या, प्रत्येक घटकामध्ये त्याने उंच भरारी घेतली आहे आणि काही काय होईना परंतु एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न हा खऱ्या अर्थानं आयुष्य फायटर या संघाने केलेला आहे. पुन्हा एकदा राहुल पार्टे. 3 बॉल मध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. ओहो बॅकफुटला गेला. त्यानंतर या ठिकाणी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड डिस्पेलेच्या दिशेनं क्रॅकिंग ड्राईव्ह येतोय. दिल मांगे मोर. वेलकम 4. मी बहारदार 4.
4 बॉलमध्ये 12 धावींचं योगदान त्याने दिलेलं आहे. आता 14 बॉलमध्ये 38 धावींची गरज. निखिलने सुद्धा सांगून दिले की आम्ही सुद्धा शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणार, ही मॅच जिंकण्याची कॅपॅसिटी आमच्याकडे सुद्धा आहे. आणि तोच प्रयत्न हा मात्र निखिलचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये कॅच होणार की सीमारेषा पलीकडे जाणार. कॅप्टन आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू सरळ गेला, सीमारेषेच्या बाहेर येतोय. हाय अँड हँडसम षटकार. आणि सुधारणा करणे ही प्रगती असते. ती सुधारणा खऱ्या अर्थानं निखिल जाधवने करून दाखवलंय. आपल्या संघाला धावांची नितांत गरज आहे. 5 बॉलमध्ये 18 धावींचं योगदान त्याने देखील दिलंय. आणि आता 13 बॉलमध्ये 32 धावींची गरज. पुन्हा एकदा राहुल पार्टे, 5 बॉलमध्ये 17 धावा दिल्या. थोडासा महागडा गोलंदाज. शेवटला बॉलवरती चेंडू हवेमध्ये कॅच होणार की सीमारेषा पलीकडे जाणार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहे, जजमेंट करता आला नाहीये. वेट फॉर अंपायर डिसिजन. येस, थर्ड अंपायर आता इथे पाहणार की हा चेंडू चौकार गेलेला आहे की षटकार गेलेला आहे. धावसंख्या दाफलकावरती आतापर्यंत 43 झालेली आहे. आणि या बॉलवरती ज्या धावा असतील त्या ऍड होतील. 43 रन्स आतापर्यंत झाल्यात. जर हा चौकाराला असेल तर 47 धावा होतील. जर हा षटकाराला असेल तर 49 धावा होतील. आणि त्याचीच पडताळणी करत असताना आमचे थर्ड अंपायर जेपी पॅनलचे हे तीनही अंपायर्स आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेला लाभलेले आहेत. अर्थातच अभय पाटोळे सर अंबरनाथ, तदनंतर प्रशांत देसाई अंबरनाथ आणि सागर मोरे बँड्रा मुंबई. मायरा तौसिफ राऊत यांच्याकडून निखिल जावसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि हा चौकार आहे. 4 धावा मिळणार आहेत. आणि 4 धावेच्या साह्यानं पहिल्याच 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आणि आता येथे आपण पाहायला गेलं तर 47 रन, 47 धावा दाफलकावरती आलेले आहेत, 2 गडी बाद. आणि आता 12 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 28 धावींची गरज. 28 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. आपल्याकडे फक्त 2 ओव्हर शिल्लक आहेत. जर सामना टाय झाला तर या ठिकाणी सुपर ओव्हर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं ठेवलेली आहे. 2007 साली बघा इंटरनॅशनल मध्ये IPL आली. तदनंतर मग त्याचे वारे संपूर्ण भारतभर व्हायला लागले. मग प्रत्येक गावागावामध्ये आपण IPL सुरू केल्या. मग आपण तालुक्याच्या IPL सुरू केल्या. मग आपण जिल्ह्याच्या IPL सुरू केल्या. तदनंतर आता मोठी स्पर्धा ISPL सुद्धा आली आहे, ज्यामध्ये बेसिक प्राइस 3 लाख रुपये बेस्ट प्राइस आहे. आणि क्रिकेट किती पुढे गेलाय याचं काही आता मात्र नेम नाहीये. 12 बॉलमध्ये 28 धावींची गरज. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे, जिथे दोनही संघ आपापसामध्ये महासंघर्ष, क्रिकेटचं महाद्वंद्व आज खऱ्या अर्थानं अल्ताफभाई दंस या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद, 47 अशी धावसंख्या धावफलकावरती. प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहू शकता. जशी वेळ पुढे जाते तशी प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानावरती आता आलेली आहे. पहिलाच बॉल, अप्परकट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु हो फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये नजाकत होती, फटक्यामध्ये कौशल्य होतं आणि फटक्यामध्ये गुणवत्ता होती. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, षटकार. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. चेंडू सरळ गेला तो म्हणजेच वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं एक सिंगल धाव तर घेतली आहे. 1 धावीच्या साह्यानं पुन्हा एकदा फलकावरती बदलाव होईल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 54 धावा. आता 10 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. 10 बॉल्स आणि 21 धावा. मॅच जवळ येत आहे. खूप चांगला कमबॅक या ठिकाणी रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाने मात्र केलेला आहे. खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की थोडंसं पिछाडीवरती आहे की काय, परंतु आता अप्रतिम अशी तडाखेबंद फलंदाजी झाली आहे आणि मॅच मात्र समीकरण जवळ येताना दिसत आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. इथे मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय. याही चेंडूवरती येतोय एक अफलातून षटकार. आमचा संघ पिछाडीवरती होता, परंतु माझं काम आहे की फ्रंट फूट वरती आणणं आणि ती लिहिलेली कामगिरी तो करून दाखवतोय. आणि आज देखील मानगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी मात्र आपल्या फलंदाजीमध्ये असलेलं कौशल्य, फलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व, फलंदाजीमध्ये असलेलं प्रभुत्व या मैदानावरती प्रस्थापित केलंय आणि आपल्या संघाला सांगून दिलंय की होय, मी सुद्धा ही मॅच जिंकू शकतो. निखिलसाठी मायराकडून अर्थातच 100 रुपये आहेत आणि अल्ताभाई दनसेचे संघमालक आहे त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि पुन्हा एकदा मैदानावरती सर गेला चेंडू सीमारेषा पलीकडे क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार. चौसष्ट धावा दफलकवत आलेल्या आहेत. 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. काही अंशी असं वाटलं होतं की या ठिकाणी अर्थातच फिल्डिंग करणारा संघ इथून उंच भारी घेईल की काय. एक स्टेप पुढे सुद्धा तो गेला होता, परंतु आता पूर्णपणे कमबॅक मोरबा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये 11 धावांचं आता लक्ष आहे ते पूर्ण करायचं आहे. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय एनजे स्टँड फॉर निखिल जाधव. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. बॉडी बॅलन्स नव्हती, परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. काल सुद्धा सांगितलं होतं की मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचं ताकद, तुमची टायमिंग, तुमचं नजर, तुमचं बॉडी बॅलन्स, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. येथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. आणि पुन्हा एकदा 7 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटला बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा सागर 3 बॉल मध्ये. ओहो, यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपच्या दिशेने जातो. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय एक अप्रतिम चौकार. ₹1000 पारितोषिक त्यांनी देखील त्याच्यासाठी दिलेले. धन्यवाद अल्ताभाई. येणारे 6 बॉल आणि 7 धावांची गरज. 68 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटली ओव्हर कोणावरती द्यायची. काल सुद्धा सांगितलं होतं की आयुष्यामध्ये जो चॅलेंज स्वीकारायला शिकला, जो चॅलेंज फेस करायला शिकला, तो खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये मोठा झाला, त्याने नावलौकिक प्राप्त केलं. आणि आज तीच संधी मात्र गोलंदाजावरती आहे. कोणता असा गोलंदाज आहे ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणार आहे. आणि स्वतः कॅप्टन मात्र या ठिकाणी आलेला आहे. सूरज कोलटे हा मात्र मैदानावरती आला आणि त्याने सांगून दिलंय की 6 बॉल मध्ये 7 धावा रोखण्याची माझ्याकडे कपॅसिटी आहे. पाहूया त्याच पद्धतीची कामगिरी तो आज मैदानावरती करून दाखवणार का. क्रिकेट म्हटलं की आत्मविश्वासाचा हा खेळ आहे आणि तोच खेळ मात्र दोन्ही संघांकडून आता होणार का. मी तर म्हणेन विनिंग पर्सेंटेज बघा इंटरनॅशनल मध्ये दाखवलं होतं. आता आपण पर्सेंटेज द्यायचं झालं तर 50-50 असा हा सामना आपल्या नजरेसमोर आहे. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा सूरज. ओहो, पहिलाच बॉल अगदी हलक्याने स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल धाव मात्र तर घेतली आहे.
एक धावेने मात्र या ठिकाणी काम होणार नाही. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये 6 धावेची गरज. कित्येक वेळा मी मॅचेस पाहिल्यात, 5 बॉलमध्ये 15 धावा होताना पाहिल्या, 5 बॉलमध्ये 25 धावा होताना पाहिल्या. परंतु अशा बॉल टू रन्स जेव्हा धावा असतात ना, तेव्हा ती मॅच बरंच काही वेगळं सांगून जाते. त्या प्रकारचा चमत्कार, त्याच प्रकारचं काही वेगळं चित्र या मैदानावरती उभं राहील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. प्रेक्षक अजून सुद्धा अंदाज बांधू शकत नाही की मॅच कोणाच्या बाजूने जाणार, कारण तितकाच दमदार गोलंदाज आहे, तितकाच दमदार फलंदाज आहे. त्याच्यामुळे काटेकी टक्कर मैदानावरती पाहायला मिळेल. मोठा फटका बॅकफुटला गेला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. मॅच विनिंग शॉट, चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय. षटकार. कम ऑन डीजे. निखिल जाधव साठी जोरदार टाळ्या झालाच पाहिजे मित्रांनो. 11 बॉल मध्ये 42 धावेचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय.